विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण पेपर थर्ड मधलं दुसरं प्रकरण 3 फेज एसी मोटर रिवाइंडिंग याच्यामधला चौथा आणि पाचवा क्रम पाहिला. वारंवार क्रम समोर ठेवलेले आहेत कारण का ह्या क्रम तुम्हाला लक्षात आला पाहिजे. सुरुवातीला काय पाहिजे होतं, मोटर खोलणे या क्रमामध्ये बदल केला तर चालेल. हा 2 नंबरचा क्रम 1 नंबरला केला तर चालेल. म्हणजे या ठिकाणी मोटर खोलणे, त्याच्यानंतर माहितींची नोंद घेत असताना 2 पद्धतीने घेतोय. त्याला काय आउटसाइड डाटा, सर्वसाधारण माहिती आणि नेमप्लेटवरील माहिती असं त्या ठिकाणी. जुने वाइंडिंग काढून आतील माहितींची नोंद करते. जुने वाइंडिंग काढल्यानंतर स्लॉटची संख्या आपण पाहिले, स्लॉटची संख्या, कॉइलची संख्या, टर्न्स, गेज, जाडी किती आहे हे त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. लेअरचं सिंगल लेअर आहे का डबल लेअर हा प्रकार आपण इनसाइड डाटा. त्यानंतर कालच्या तासाला आपण पाहिलं की स्लॉट स्वच्छ करून त्यामध्ये इन्सुलेशन पेपर बसवतो. स्लॉट स्वच्छ करून इन्सुलेशन पेपर बसवून स्लॉट स्वच्छ करायचे. स्वच्छ करण्यामागचा उद्देश आहे की त्याच्यामध्ये जर वार्निश किंवा इन्सुलेशन पेपरचे काही तुकडे अडकले असतील तर ते निघावे, आणि जर ते तसेच राहिले तर त्याच्यानंतर वरचा इन्सुलेशन पेपर नवीन बसवलेला आणि त्याच्यावरती कॉइल, त्यामुळे ती कॉइल त्याच्यामध्ये बसणार. त्यामुळे हे करत असताना साधारणपणे स्लॉट स्वच्छ करून त्यामध्ये इन्सुलेशन पेपर बसवायचा. तर हा इन्सुलेशन पेपर बसवल्यानंतर आपण त्याच्या पुढे जातोय की पीच्या आकारावर इन्सुलेशन पेपर बसवल्यानंतर त्याच्यानंतर पीच्या आकारावर फार्मरवर नवीन कॉइल गुंडाळायची. फार्मरवर नवीन कॉइल गुंडाळत असताना सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी की पीचा आकार म्हणजे काय, कॉइल पिच किती आहे त्या मोटरचं. एक बाजू जिथे बसली, दुसरी बाजू ज्या ठिकाणी बसली, या 2 बाजूमधील जे अंतर आहे त्या 2 बाजूमधील अंतर ज्यावेळेस आपण मोजतो त्याला कॉइल पिच म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय करायचं, एक तार टाकायची आणि ती तार त्याच्यामध्ये टाकून तो फार्मर बाजूला घ्यायचा आणि फार्मरवरती ठेवायचा. म्हणजे जे माप आहे ते माप बाजूला घ्यायचं आणि फार्मरवर. हे आपण काय करत असतो. आता आपण काय करतोय, कॉइल गुंडाळले. मग आता काय करायचं, स्लॉट मध्ये कॉइल बसवतो. आता स्लॉट मध्ये कॉइल बसवत असताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, हा स्टेटर, याच्यामध्ये आपल्याला कॉइल बसवली, ह्या खाचा आहे त्याच्यामध्ये आता. आता ह्याच्यामध्ये बसवत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं, इन्सुलेशन पेपर ह्याच्यात बसवला, पण दुसरा एक पेपर असा अखंड ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा असं, आणि एक पेपर इकडे असा टाकून घ्यायचा. 2 पेपर त्याला फोल्ड करून त्यामध्ये बसवून घ्यायचे. कसे बसवायचे लक्षात ठेवा. हा पेपर असा फोल्ड करायचा, असा फोल्ड करायचा, फोल्ड करून स्लॉट मध्ये असं बसवायचं. इकडच्या बाजूला एक करायचा आणि तो स्लॉट मध्ये बसवायचा. तिकडच्या बाजूचा पेपर फोल्ड करून आपण कसं बसतोय एक लक्षात ठेवा. असे 2 पेपर बसवायचे स्लॉट मध्ये. इन्सुलेशन पेपर बसवल्यानंतर ह्याच्यामध्ये असे 2 पेपर बसवायचे. आता हे पेपर का बसवायचे, जर आपण कॉइल बसवत असताना ते साईडच्या कोरला घासू नये. कॉइल हातामध्ये घ्यायचे, त्याचे जे टर्न्स आहेत ते टर्न्स असे उभे करायचे, असे गोल असतात उभे करायचे. उभे केल्यानंतर असे टर्न्स त्याच्यामध्ये गेले पाहिजे, दोन्ही बाजूला धरायचे आणि ते खाली ओढायचे आणि थोडी ती कॉइल इकडे तिकडे फिरवायची. आता ती कॉइल फिरवत असताना स्लॉटला घासू नये म्हणून हे इन्सुलेशन पेपर बसवतो. आणि ही कॉइल बसवल्यानंतर हे दोन्ही इन्सुलेशन पेपर बाजूला काढून घ्यायचे. म्हणजे काय सांगतो तुम्ही, स्लॉट मध्ये नवीन कॉइल बसवत असताना सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या स्लॉट मध्ये कॉइल बसवायची त्या स्लॉट मध्ये इन्सुलेशन पेपर बसवून घ्यायचे. इन्सुलेशन पेपर बसवून घेतले की त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, कॉइल आपण बसवायला सुरुवात करणार. पण कॉइलची एक बाजू बसवल्यानंतर त्याच्यामध्ये आधी बघूया की ती मोटर कोणती आहे. 1440 RPM चे, त्याच्यामध्ये 3 पेजचे आहे, 24 स्लॉट आहेत त्याच्यामध्ये, 24 स्लॉट आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सिंगल लेअर आहे. 24 स्लॉट आहेत, सिंगल लेअर. 24 स्लॉट सिंगल लेअर म्हणल्यानंतर तिथं कॉइल किती येणार आहे, स्लॉट 24 आहे, म्हणजे त्या ठिकाणी येणार आहे कॉइलची संख्या किती येणार आहे, 12 कॉइल्स आहेत सिंगल लेअर. इथे डबल लेअर बोलले असते तर इथे किती कॉइल असते, 24 स्लॉट 24 कॉइल. ओके.
या पद्धतीने आपण बघितलं 1440 आरपीएम म्हणजेच किती पोल 4 पोल आपलं पाठच झालं 2 पोल 2880 आहे 4 पोल 1440 त्या दोनच वेगांच्या मोटर असतात त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं पोल 2 2880 आरपीएम पोल 4 1440 आरपीएम आता हे मग आता त्याचा कॉइल पिच काढावा लागणार कॉइल पिच किती आहे एक बाजू इथं बसवली दुसरी बाजू कुठं बसवली तर ही दुसरी बाजू बसवण्यासाठी कॉइल पिच काढायचा कॉइल पिच बरोबर स्लॉटची संख्या भागिले पोल पोल किती 4 उत्तर आलं 6 म्हणजे कॉइल पिच झाला 1 6 1 6 काय झाला कॉइल पिच झाला ओके हा कॉइल पिच 1 6 झाला आता बसवत असताना काय करायचं आता पहिली कॉइल आपण या ठिकाणी बसवायचं ही पहिली कॉइलची एक बाजू बसवली दुसरी बाजू लगेच बसवायची नाही दुसरी बाजू लगेच का बसवायची नाही कारण का ते बास्केट वाइंडिंग विणलेल्या टोपली सारखं दिसावं म्हणून दुसरी बाजू तशीच आज स्लॉट मध्ये वरच्या बाजूला ओव्हरलॅप ठेवली आता वरच्या बाजूला ओव्हरलॅप ठेवली तर वरच्या बाजूला इन्सुलेशन पेपर टाकून ठेवायचा कारण का ती कॉइल त्याला वरती घासू नये एक बाजू बसवली त्याच्यानंतर आपण कॉइल दुसरी बसवणार आहे याचा पिच इथे येणार 1 2 3 4 5 6 त्यामुळे इथं 6 तिथं तरी बसणार नाही आता दुसरी बसवत असताना ही कॉइल आपण ही बाजू दुसरी अशी ओव्हरलॅप ठेवलेली आहे ती दुसरी बसवलेली नाही तशी ठेवली दुसरी कॉइल आहे आता ती एक आणि एक आपण बघितलेलं होतं सिंगल लेअर असेल तर जेवढी स्लॉटची संख्या आहे त्याच्या निम्मी कॉइलची संख्या असते बसवत असताना एक कॉइल बसवल्यानंतर एक जागा सोडून एक स्लॉट सोडून दुसरी कॉइल बसवली एक कॉइल बसवली एक सोडली दुसरी कॉइल बसवली या आता दुसरी कॉइल बसवल्यानंतर तिसरी कॉइल एक आणि एक हे सोडून इथं बसवली कुठपर्यंत बसवायचे त्या तिसरी चौथी नाही तर इथं काय करणार आहे एक झाली 2 3 4 5 6 हे तिसरी बाजू बसवल्यानंतर आपण ही कॉइलची बाजू बसवायला सुरुवात करणार आता ह्या तीन बाजू पहिल्या कॉइलची एक बाजू बसवली दुसऱ्या कॉइलची एक बाजू बसवली तिसऱ्या कॉइलची एक बाजू बसवली आता चौथ्या कॉइलची बसवायची नाही डायरेक्ट तिसऱ्या कॉइलची दुसरी बाजू बसवायला सुरुवात करायची हे इथं आलं 1 2 3 4 5 6 1 2 3 इथं मध्ये 1 2 3 4 5 6 पहिली कॉइलची पहिली बाजू बसवली दुसऱ्या कॉइलची पहिली बाजू बसवली तिसऱ्या कॉइलची पहिली बाजू बसवली ह्या तिन्ही बाजू ओव्हरलॅप ठेवले पण तीन बाजू झाल्यानंतर पहिल्या कॉइलची दुसरी बाजू बसवायला सुरुवात करायची आता वळीने येणार लक्षात ठेवा आता हे इथं आलं याचं 6 1 2 3 4 5 6 इथं आलं ह्या दोन 1 2 3 दूसरी बाजू तीसरी बाजू 1 2 3 4 5 6 तिसरी बाजू किती कॉइल बसवलेत आपण 3 कॉइल आपल्याकडे किती कॉइल आहेत 12 आहेत नाही 12 स्लॉट आहेत 6 कॉइल 6 कॉइल आहेत 624 म्हणजे 1 2 3 ठीक आहे
हे झालं, हे झाल्यानंतर इकडची कॉईल नाही, वळीने बसवायला सुरुवात. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, आता चौथी कॉईल इथं, पाचवी कॉईल इथं. हिची दुसरी बाजू कुठे येणार? 1 2 3 4 5 6 इथं येणार या पद्धतीने. या कॉईलची दुसरी बाजू 1 2 3 4 5 6. या पद्धतीने त्या मोटरच्या कॉईल बसवून घेतल्या. ह्या कॉईल झाल्या. या पद्धतीने ही मोटर आहे. 12 स्लॉट आहे आणि कॉईल हे 6. 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि इथे एक 6वी येणार आहे का? 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6. ठीक आहे. तिसरी 1 2 3 4 5 6. चौथी 1 2 3 4 5 6 इथं येणार. ठीक आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता लक्षात ठेवायचा आहे? फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की स्लॉट मध्ये नवीन कॉईल बसवत असताना सिंगल लेअर असेल तर पिच नुसार एक आड एक बसवायची. हा, याच्यामध्ये दुरुस्ती करायची म्हणते तर फक्त आपण एवढी ही करू शकतो. एकच मिनिट. चौथी 1 2 3 4. चौथी 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके. एक स्लॉट कमी पडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओके. ही झाली एक. आता आपण 1 2 3 चौथी कॉईल 1 2 3 4 5 6. पाचवी 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. 6वी कॉईल काढायची राहिलेली आहे. स्लॉट आपल्याला इथं यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. पहिली कॉईल काढली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि इथं 6वी कॉईल. एक दोन तीन. चौथ्या कॉईलची दुसरी बाजू 1 2 3 4 5 6. ओके. हा, हिची 1 2 3 4 5 6 इथे. आता ही कॉईल दुसरी पुढची 1 2 3 4 5 6 अगदी. या कॉईलची 1 2 3 4 5 6 इथं आहे. राईट. सहा कॉईल या ठिकाणी. आता ही डायग्राम तुम्हाला लक्षात येणार नाही. खरं तर मी आता हे काढायला नको होती, कारण का विस्तारित वाइंडिंग डायग्राम शिकत असताना त्या ठिकाणी जमणार आहे. आता ह्यातला मुद्दा कोणता आहे? स्लॉट मध्ये नवीन कॉईल बसवतो. स्लॉट मध्ये नवीन कॉईल बसवायची असतील तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं
त्याचा पीच महत्वाचा आहे. याचा पीच किती आहे? 1 आहे. 1 आहे म्हणल्यानंतर आपण किंवा 1 आहे, पीच 1 आहे. आता बसवत असताना काय करायचं? एक बाजू एका स्लॉट मध्ये बसवायची, दुसरी बाजू लगेच बसवायची, ओव्हरलॅप ठेवायची. पहिलीची ठेवायची, दुसरीची ठेवायची, तिसरीची ठेवायची. परत चौथी बसवायची नाही, तर पहिल्या कॉइलची दुसरी बाजू, ही पहिली कॉइल आहे त्याची दुसरी बाजू, म्हणजे 1 2 3 कॉइलची एक एक बाजू बसवल्यानंतर पहिल्या कॉइलची दुसरी बाजू बसवायची, त्याच्यानंतर तिसरी चौथी कॉइल पूर्ण बसवायची, एक बाजू बसवली गेली पुढच्या प्रत्येक कॉइल. म्हणजे स्लॉट मध्ये कॉइल बसवत असताना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कॉइल पीच लक्षात ठेवायचा. सिंगल लेअर असेल तर एकाडे एक बसवायचं, डबल लेअर असेल तर सलग बसवायचं, ओव्हरलॅप ठेवायची, स्लॉट मध्ये गॅप सोडायचा नाही. एका स्लॉट मध्ये पहिली बाजू बसवली, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या अशा वळीने बसवायची, पण वरची बाजू ओव्हरलॅप करायची. अशा पद्धतीने स्लॉट मध्ये नवीन कॉइल आपण बसवत असतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या कॉइल स्लॉट मध्ये बसवल्यानंतर त्याची तपासणी करणे आणि वेजेस बसवणे. आता ह्या कॉइल सगळ्या बसवल्यानंतर त्याला टेपिंग गुंडाळून वेजेस बसवणे अगोदर त्या कॉइल व्यवस्थित आहेत हे सगळं त्या ठिकाणी चेक करायचं. ह्या कॉइल सगळ्या व्यवस्थित असतील तर आपण सिरीज टेस्टियम घ्यायचं. सिरीज टेस्टियमच्या साहाय्याने 2 टोक आहेत. सिरीज टेस्टियमचे 2 टोक आहेत. एक टोक काय करणार आहे? एक टोक या ठिकाणी जोडायचं, दुसरं टोक या ठिकाणी जोडायचं. ओके, नसेल तर या ठिकाणी जोडायचं, नसेल तर या ठिकाणी. कॉइलची सुरुवातीची टोक असतील आणि शेवटची टोक असतील. ए फेजचे, बी फेज आणि सी फेज, तिन्ही फेजचं सुरुवातीचं टोक असेल, तिन्ही फेजचं शेवटचं टोक असेल. पण हे सुरुवातीचं ए फेजचं पहिलं टोक A1 आणि A2, B1 आणि B2, C1 आणि C2 ही सगळी टोकं एकमेकांना जोडायची, सिरीजची जोडायची त्या दोन्ही टोकांना आणि त्याच्यामध्ये दिवा लागतो का पाहायचा. दिवा लागत असेल तर त्याच्यामध्ये कंटिन्युटी आहे. तेच चेक करत असताना दुसरं पाहिजे प्रत्येक तेच बॉडीला टच नाही म्हणजे ग्राउंड दोष आहे का ते पाहिजे. दोन्ही पेज एकमेकांना शेजारी शेजारी पेज एकमेकांना शॉर्ट आहे का पाहायचं. म्हणजे आपण बघितलं ओपन पाहायचं, ग्राउंड दोष पाहायचा आणि शॉर्ट दोष पाहायचा. आता सुरुवातीला काय टू ओपन हो हे आणि या टोकांना नाव, हे A1 असेल, हे A2 असेल. ही दोन्ही टोकं या ठिकाणी लावली, हे B1 असेल, हे B2 असेल, हे C1 असेल, हे C2 असेल. या ठिकाणी जर दिवा लागला, A1 आणि A2 ला दिवा लागला तर तो फेज कंटिन्युटी आहे, ओपन नाही. B1 आणि B2 ला लागला तर त्या ठिकाणी कंटिन्युटी आहे असं लक्षात. C1 आणि C2 ला लागला तर तिथं कंटिन्युटी आहे, तिथं ओपन दोष नाही हे लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ओपन दोष चेक करायचा. ग्राउंड चेक करत असताना काय करायचं? हे टोकन बॉडीला लावायचं. ए फेज आणि बॉडी याच्यामध्ये दिवा लागला तर ए फेज ग्राउंड झालाय असं समजायचं. म्हणजे ग्राउंड दोष आहे का पाहायचा, एचा, परत बीचा पाहायचा, परत सीचा पाहायचा. आपण पाठीमागे पहिल्या प्रकरणात पाहिलं. या पद्धतीने ग्राउंड दोष नसेल, ओपन दोष नसेल, शॉर्ट बघत असताना ए बी ला शॉर्ट आहे का, बी सी ला शॉर्ट आहे का, सी ए ला शॉर्ट आहे का हे पाहायचं. शॉर्ट नसेल तर तो ओके. मग नंतर काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे वेजेस बसवायचं. वेजेस म्हणजे काय? बांबूच्या काम ते कट करून घ्यायच्या, जेवढ्या स्लॉटची लांबी आहे त्याच्या एवढी हे कट करून घेतल्यानंतर मऊ बाजूची, बांबूची वरची मऊ बाजू असते ती बाजू, आतली बाजू सगळी घासून घ्यायची आणि मऊ बाजू आतल्या बाजूला बसून इन्सुलेशन पेपर बसवायला आधी, वरून कव्हर इन्सुलेशन पेपर बसवून त्याच्यावरती वेजेस बसवायचे. वेजेस बसवण्याचं कारण असं आहे व्हायब्रेशन वाइंडिंग वरती एवढी खराब होऊ नये त्याच्यासाठी त्या ठिकाणी वेजेस बसवायच्या. वेजेस बसवल्यानंतर त्याची विस्तारित वाइंडिंग डायग्राम कशी काढायची हे पुढच्या तासाला हीच विस्तारित वाइंडिंग डायग्राम आपण सविस्तर करूया. तर आज आपण बघितलं स्लॉट मध्ये नवीन कॉइल बसवणे. नवीन कॉइल बसवत असताना सिंगल लेअर असेल तर एकाडे एक बसवायचा, डबल लेअर असेल तर सलग बसवायची. कॉइल बसवल्यानंतर कॉइलची सिरीज टेस्टियमच्या साहाय्याने तपासणी घ्यायची. तपासणी घेताना ओपन, ग्राउंड, शॉर्ट दोष तपासणी घ्यायची. तर कुठलेही त्याच्यामध्ये दोष नसेल तर त्याच्यामध्ये वेजेस बसवायचा. हा सोपा मुद्दा
फक्त आपल्याला आज किचकट का वाटला तर ह्या याच्यामुळे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण 8व्या मुद्द्यामध्ये हे सविस्तर आपण पाहू शकतो. ओके.